रामायणात कथा आली, विदर्भ देशाचा राजा मरण पावला. त्यानं ब्रह्मदेवाला विचारलं, देवा मला भूक लागली, मी काय खाऊ? ब्रह्मदेवानं सांगितलं, तुझा उतारा दाखव. कर्ज कशावर भेटतं? उतार्यावर. पती बदलला. आता नोटा माणसं आपल्याला चिंता नाही. विदर्भ देशाच्या राजानं अन्नदान केलं नाही, त्याला वरून खाली यावं लागत होतं, मेलेले प्रेत खावे लागत होते. आपल्याला चिंता नाही. वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ आपलं कसं चाललं बाबा? घालीन लोटांगण मोकळं पटांगण, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, यातून ती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या आपल्याला चिंता नाही बाबा. वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ, पंढरपूरचा पहिला वारकरी जनार्दनी वैष्णव, वैष्णव जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, महादेव 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 महादेव. जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पंढरपूरचा पहिला वारकरी भगवान भोलेनाथ, वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ. पहिला भजन्या श्रीराम जय राम जय जय राम. पहिला भजन्या भगवान भोलेनाथ. ते भोलेनाथाच्या घरात एवढ्या भानगडी मागच्या हप्त्यात गेलतो आम्ही. पार्वतीचा वाघ महादेवाच्या नंदीवर तुटून पडेल, महादेवाच्या गळ्यातला सर्प गणपतीच्या उंदरावर तुटून पडेल, कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सर्पावर तुटून पडेल, जटेतून गंगा वाहते, कपाळावर अर्धा चंद्र आहे. हा पूर्ण काबर नाही? हा भक्ताला संकेत आहे. गरिबी आली लाजू नको, श्रीमंती आली माजू नको, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लिंता डुबने को अभिमान, कंठामध्ये विष, बाहेरून सर्प, अंगाला भस्म लावलं ते भोलेनाथ. एवढ्या भानगडी सूत्र चालतं का? कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहाराच्या घातला माळा, काशाचा आवाज गणपती माझा, काशाचा आवाज गणपती माझा, काशाचा आवाज गणपती माझा. देव मोदक लाडू संगतीला घेऊन मोदया राहून डोळे भरून गणपती माझा, गणपती माझा, गणपती बाप्पा. वा रे वा बाबा. पण एक दिवस सती मागे लागली भोलेनाथाच्या. आपल्याला घर नाही, दार नाही, शेती नाही, संपत्ती नाही, एटीएम नाही, आधार नाही, कोणत्या बँकेत खातं नाही. काहीतरी करा. भोलेनाथाला राग आला. लाडकी बहीण योजना नाही, काहीतरी करा. भोलेनाथाला राग आला. सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची शांतता करायची. चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे. त्यावेळेला ब्राह्मण सापडेना. लय तपास केला. पुलस्त ऋषीचा मुलगा रावण तेव्हा एकच रावण होता. म्हणजे रावण एवढा वाईट नव्हता बाबा. रावणाची भक्ती होती. विण्याचा तार तुटला, शरीरातील नाडी ओढून बांधायचा, एक फुला पूर्ण पडलं मुंडकं कापून ठेवून द्यायचा. आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाच्या 3 प्रतिज्ञा. सोन्याला सुगंध आणेल, बरं झाला आणला नाही, वासन चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा, समुद्राचं पाणी गोड करेल, बरं झालं गोड झालं नाही, लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला शिडी लावेल, बरं झालं स्वर्गाला शिडी लावली नाही, नाही तर सगळे बेवडे चढून जाते, माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा. आपण कुठे दमडी के दाल में चिपडी खुशाल. त्याच्या मनात आलं ना, चांगल्या चांगल्याचा धुवा उडवून देतो. बड़न की होत बड़ाई, गरीब का कुछ नहीं, लेन देन सब अदृष्टन का खेल. विभीषण को लंका दी, हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. हरिश्चंद्र राजा को 2 मन सोने को पत्नी बेचनी पड़ती, दरिद्री सुदामा को सोने की नगरी बना देता. खुद का बाप गया दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता. धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता, मुर्दे से चितानंद बाबा को खड़ा कर देता. खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु, और उसके ही बेटे के गर्भ में जाकर रक्षा करता. जनाबाई को सुई के पास भेज देता, सुई का पानी बना देता. तुकाराम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता. 100 बरस का बुढ़ा बन जाता, फिर भी तेरा नाम नहीं आता, नहीं तो 5 बरस का ध्रुव बाळ उसको भक्ति प्रदान कर देता. कसोटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आलं बाबा, बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. हिरण्यकशिपु कोंबडी पीडी,
बळीशी घालोनी पाताळी सहस्र ऋषी भूमंडळी हनुमंत दिवटा महाबळी बांधोनी आसळी रावण कुंभकर्ण केसी बळी त्याला शिशिराची चेंडू फळी चांगले चांगले ठोकले बाबा. आपण कुठे दमडी के दाल में चिपडी खुशाल. बिभीषण लंकेत राहून बिघडला नाही, मंथरा अयोध्येत राहून सुधारली नाही, राम उभ्या आयुष्यात हसला नाही, कृष्ण कधी रडला नाही. 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी, खंडीभर अन्न खासी दुर्वास उपवासी, पांडवांच्या घरी देव वनवास, आंधळ्याचे 100 कौरव खलास, पितामह भीष्म जन्म ब्रह्मचारी, बाणाच्या शेयेवर जटा एकदा तुटून पडला मांडीवर. ज्याच्या दर्शनानं शबरी तरली, एवढंच नाही ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. कोण होता तो? राम. वाह. राम जन्मला ग सख्या, राम जन्मला. तो राम. रामाच्याही पोरान रामावर धनुष्य लावून दिला बाबा. रामाच्या पोरान रामावर धनुष्य लावून दिला. आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूता. त्याने कोंडिले अनंता लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. बाबा 2च लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतलावर. 2च. कोण कोण? 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण? एक रतन खत्री, एक लंकेचा रावण, एक द्वारकेचा कृष्ण. लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. लंका जळाली, द्वारका बुडाली. कोणाच्या कामात पडली बाबा? कोणाच्याच नाही. आपलं काय चाललं?